नमस्कार. मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला बाफळी ही एक रानभाजी तुम्हाला मी आज दाखवत आहे. ही भाजी तुम्ही बघू शकता. हिची पानं अशी आहेत बघा, 3 पानं अशी जोडून एक पान आहे. त्या कडेला असे टोकं आहेत. ही भाजी अशी चमकदार दिसते. तुम्ही केव्हाही बघायला गेलात तर ही भाजी तुम्हाला लगेच ओळखायला येईल आणि चवीला खूप छान लागते ही भाजी. आता ही कशी करायची आपण पाहूया. आता ही भाजी निवडायची कशी, तर ह्या भाजीचं आपल्याला एक एक पान काढून घ्यायचं आहे. ही भाजी एकदम कोवळी असते, लवकर शिजते. त्याची देठ आपल्याला टाकून द्यायची आहेत. आपल्याला फक्त पानं काढून घ्यायची आहेत. हे बघा, या पद्धतीने आपण त्याची पानं काढून घ्यायची. आता माझी सगळी भाजी आता निवडून झालेली आहे. आता मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपण ती चिरून घेऊया. बघा, भाजी चिरून झालेली आहे. आता तिला आपण पाण्यामध्ये उकळत टाकूया. हे बघा, मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ती आपण चिरलेली पानं घातलेली आहेत, मीठ घातलेलं आहे. आपल्याला एक साधारण 5 मिनिटं आपल्याला ती उकळून घ्यायची आहे. त्याचा कलर चेंज होईल, पानं मऊ शिजतील. त्याचा एक उग्र वास असतो, तो निघून जातो. आता आपण त्याचं पाणी काढून टाकायचं. हे बघा, मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण त्याची फोडणी करून घेऊया. मी कढईमध्ये आधीच तेल घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा मिरची घालायची. मिरची छान तडतडली की मग नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचा. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं कांद्यामध्ये, म्हणजे तो लवकर मऊ होतो आणि लवकर करपतही नाही. अगोदर आपण मीठ घातलेलं असेल तर आपल्याला कांदा गोल्डन कलरचा करून घ्यायचा. हे बघा, कांद्याचा थोडा कलर बदललेला आहे. आपला कांदा आता चांगला परतून झालेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे त्याला. आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, थोडीशी हळद, पाव चमचा हळद, ही व्यवस्थित परतून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये ही जी भाजी आपण शिजवून ठेवली होती, उकळून ठेवली होती, ती आपण त्याच्यामध्ये मोकळी करून घालायची आहे. चांगली हलवून घ्यायची भाजी, कांद्यामध्ये ती चांगली मिक्स होईल. ह्या रानभाज्या करायला सोप्या, खायलाही अगदी सुंदर असतात आणि खूप पौष्टिक असतात. त्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत. त्याच्यामुळे या भाज्या भरपूर खायला पाहिजेत सगळ्यांनी. एक 5 मिनिट आपल्याला ती छान परतून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. पालेभाज्यांमध्ये मीठ थोडंसं उशिराच घालायचं, म्हणजे आपल्याला मिठाचा व्यवस्थित अंदाज येतो.
हे मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर अजून एक 2-3 मिनटं आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे. हे बघा, आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण सर्व करूया.